नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कढई पनीरची रेसिपी। कढई पनीर हे सगळीकडे मिळतं, ऑलमोस्ट रेस्टॉरंटमध्ये, धाब्यामध्ये, छोट्या छोट्या हॉटेलमध्ये पण भेटून जातं तुम्हाला। आता कढई पनीर बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। रेस्टॉरंटमध्ये वेगळ्या पद्धतीने बनतं, हॉटेलमध्ये वेगळ्या पद्धतीने बनतं, धाब्यावरची तर अगदी वेगळ्या पद्धतीने बनतं। त्यामुळे मंडळी मी पण आज माझ्या स्टाईलमध्ये म्हणजे लई भारी स्टाईलमध्ये कढई पनीरची रेसिपी बनवणार आहे। मला नक्की खात्री आहे ह्या पद्धतीने बनवलेली कढई पनीरची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। एकदम छान आणि टेस्टी बनते, तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। आता आपण व्हेज कढई पनीर करूया। त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि तेल चांगल्या प्रकारे तापवून घेऊया। तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून आपण चांगलं तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया। पनीर तेलामध्ये फ्राय करायला टाकून 5 मिनिट झालेले आहेत। आता त्यानंतर आपण पलटून घेऊयात। हे बघा असं तांबूस कलर आलेला आहे याला। आता प्रत्येक पीस हा पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारे तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात। हे बघा पनीर चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे, तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। पनीर काढून झाल्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये 1 चमचा जिरा टाकूयात। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठी इलायची, 2 तमालपत्र, 1 जावित्री, 2 चक्री फूल, 2 इंच दालचिनी, हे सगळे खडे मसाले टाकून चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा कापून टाकायचा आणि तो कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा। हा बघा कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा 1 टोमॅटो कापून टाका आणि तो पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या। सगळे खडे मसाले, कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करा आणि कढई उतरवून घ्या। थोडंसं थंड पण करून घ्या। थंड झाल्यानंतर हा मसाला सगळा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या। आता यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्या, नाहीतर तुम्ही ओलं खोबरं पण यूज करू शकता, पण टाकताना तुकडे करून टाका। आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी दही, हे सगळं आता वाटण मिक्सरला लावून चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा इथं बघू शकता तुम्ही, एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आपला मसाला रेडी झालेला आहे। आता फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मगाच्या कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकूया। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकूया। जिरा चांगला तडकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात। कढीपत्ता आणि जिरा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकून घेऊयात आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। मसाला उसळी मारायला लागल्यावर त्यावरती झाकण लावून घेऊयात। झाकण पूर्ण नाही लावायचं, थोडीशी जागा ठेवायची म्हणजे वाफ बाहेर जाईल। झाकण लावून 6 ते 7 मिनिटं मसाला शिजवून घेऊयात। मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे, बघू शकता तुम्ही। अजून 1-2 मिनिटं मसाला चांगल्या प्रकारे परतून घेऊयात, म्हणजे मसाला तेल सोडायला चालू होईल। आता गॅस कमी करा आणि मसाल्यामध्ये तेल सुटायला चालू झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरचीचा पावडर, 1 चमचा गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्या। मसाले भाजताना मसाले करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बारीक ठेवा। जरी मसाला करपत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। मसाला चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये पनीर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाका आणि पाण्यामध्ये मसाला आणि पनीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि गॅस मोठा ठेवून वरती झाकण लावून घ्या आणि 7 ते 8 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्या, म्हणजे ग्रेव्ही चांगली घट्ट होईल। हे बघा ग्रेव्ही चांगली थोडीशी घट्ट झालेली आहे। आता यामध्ये 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी लांब कापलेला गाजर, अर्धी वाटी चौकोनी कापलेला ढोबळी मिरची, अर्धी वाटी बीन्स, 1 किंवा अर्धी वाटी चौकोनी कापलेला कांदा, अर्धी वाटी हिरवा वाटाणा, ह्या सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता झाकण लावून 6 ते 7 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्या। 6 ते 7 मिनिट झालेले आहेत, झाकण वरून काढतोय। हे बघा ग्रेव्ही एवढी घट्ट झालेली आहे, ही ग्रेव्ही एकदम परफेक्ट आहे आमच्यासाठी। जर तुम्हाला पातळ किंवा घट्ट करायचं असेल तर
त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. घट्ट करायचं असेल तर अजून थोडा वेळ शिजवून घट्ट करू शकता. आता शेवटी 1 चमचा मीठ आणि कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हे बघा, आपली व्हेज कढई पनीर रेडी झालेली आहे. याच्या मसाल्याचा वास तर अख्ख्या घरभर दरवळतोय. टेस्ट तर काही विचारूच नका, एकदम मस्त. आहा. मग मंडळी कशी झाली? एकदम भारी झाली ना? खायला पण एकदम टेस्टी झालेली आहे. आपण जे पनीर फ्राय करून घेतला होता त्याचा एक वेगळाच टेस्ट येतोय आणि यामध्ये सगळ्या भाज्या जात असल्यामुळे ना त्यांची पण एक वेगळीच टेस्ट येते. तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची कढई पनीर कशी झाली ते. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांच्या बरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.